जय स्वामी समर्थ मित्रांनो, वृद्धत्व हे माणसाच्या आयुष्यातील एक अटळ सत्य आहे. कोणालाही यापासून सुटका नाही. प्रत्येकालाच एक दिवस या अवस्थेतून जावं लागतं. पण तरीही आपल्याच समाजात कित्येक असे वृद्ध लोक आहेत, ज्यांचे 4 मुलं आणि सुना असूनही ते वृद्धाश्रमात आपलं आयुष्य घालवत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टींचा उल्लेख करूया, ज्या कोणत्याही व्यक्तीच्या सुखी वृद्धत्वासाठी खूप गरजेच्या आहेत. नंबर 1. तुमच्या मुलांवर कितीही प्रेम असो, कितीही सुसंस्कारी वाटत असतील, तरीही तुमची सगळी जमीन, मालमत्ता आणि बँक खातं त्यांच्या नावावर करू नका. काहीतरी हिस्सा तुमच्याकडे ठेवा, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. फक्त या वचनावर विसंबू नका की आम्ही तुमची सेवा करू वृद्धापकाळात, कारण काळानुसार त्यांच्याही प्राधान्यक्रमांमध्ये बदल होतो. नंबर 2. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. वृद्धापकाळात तुम्हाला रोटी तुमच्या मुलांकडून मिळेलच असं नाही, पण तुमचं दिलेलं संस्कार नक्कीच साथ देतील. म्हणून आजपासूनच मुलांमध्ये असे संस्कार रुजवा की ते वृद्धांचा सन्मान करायला शिकतील. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांशी गैरवर्तन करत असाल तर विसरू नका, उद्या तुमची मुलंही तुमच्याशी तसंच वागतील. नंबर 3. तुमचं स्वतःचं घर ते कधीही सोडू नका. हे खरं, एकदा तुम्ही तुमचं घर सोडलं की मुलांच्या घरात राहताना तुम्हालाच परक वाटायला लागतं. नंबर 4. पिढ्यांमधला फरक अर्थात जनरेशन गॅप असेलच. त्यामुळे मुलांचं राहणं, खाणं, बोलणं तुमच्याला पटणार नाही, पण म्हणून त्यांच्या गोष्टींत उगाच ढवळाढवळ करू नका. नंबर 5. छोट्या मोठ्या गोष्टी शक्य तितक्या स्वतः करा. हळूहळू का होईना, पण हालचाल करा. यामुळे शरीरही सक्रिय राहतं आणि तुम्ही कोणावरही ओझं वाटत नाही. नंबर 6. तुमच्या जोडीदारासोबत प्रेमानं, जिव्हाळ्यानं वागा. या वयात सर्वात जास्त गरज असते ती एकमेकांचीच. मुलं आपापल्या आयुष्यात बिझी असतात, पण सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमचा जोडीदारच असतो. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रत्येक दिवशी थोडा वेळ व्यायाम, थोडं योगाभ्यास करा, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ स्वस्थ राहू शकाल आणि कोणावरही ओझं ठरू नका. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.